अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटते असं वक्तव्य केलंय शरद पवार यांनी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये सामाजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये शरद पवार बोलत होते। महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेलेत असंही ते म्हणाले। देशामध्ये जी परिस्थिती आहे त्यात बदल करण्याची गरज आहे आणि यासाठी जात, पंथ, धर्म यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे आणि यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल असं शरद पवार म्हणाले। आज अखेर युद्धमुळे झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगपुरुष होऊन गेले। शिवाजी राज्य भोसल्यांचं राज्य म्हणून कधी ओळखलं गेलं नाही। हे रयतेचं राज्य आहे, हे हिंदवी स्वराज्य आहे। या राज्याच्या सर्वसामान्य माणसाचं हे राज्य आहे आणि हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी कृतीने आपल्या सगळ्यांच्या समोर केले। आज जे काही चित्र आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, त्या परिस्थितीत बदलाव करण्याची आवश्यकता आहे आणि तो बदलाव करायचा असेल तर जात, पात, धर्म, भाषा यामध्ये जे अंतर आहे त्याचं स्मरण करून एकसंघ समाज आणि एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन आपल्याला एकत्रित काम करण्याची गरज आहे आणि ते करण्यासाठी माझ्या मते ही ऐक्य परिषद अतिशय मोलाची कामगिरी करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।